आमची एकच मागणी आहे, ज्या संविधानानुसार हा देश चालतो त्याच संविधानानुसार विश्वरत्न बाबासाहेबांनी धनगर जमातीचा समावेश एस.टी आरक्षणाच्या प्रवर्गात केलेला आहे। त्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी ही मागणी गेल्या कित्येक दशकांपासून सातत्यानं धनगर जमात करते। आतापर्यंत शेकडो लढे उभे राहिले, शेकडो बांधवांनी आमच्या उपोषणं केली। फार मोठा संघर्ष या घटनादत्त अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी चालू आहे। 2014 मध्ये सध्याचे मुख्यमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बारामतीमध्ये लाखो लोकांसमोर एक वचन दिलं होतं की आम्हाला सत्ता द्या, पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवतो। सध्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्यावेळेस सोलापूरला आले होते त्यांनी सुद्धा लाखो लोकांसमोर सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आलो तर आम्ही तुमचा प्रश्न सोडवतो। त्या अगोदर या देशाचे दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेब यांनी सुद्धा पंढरपूरला लाखो लोकांसमोर वचन दिलं होतं। अटल बिहारी साहेबांनी वचन दिलं, मोदी साहेबांनी वचन दिलं, फडणवीस साहेबांनी वचन दिलं, म्हणून या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा धनगर मतदारांनी ताकदीनं भाजपला साथ दिली, भरभरून मतं दिले आणि पहिल्यांदा भाजप या राज्यात सत्तेत आलं। नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान झाले, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले। आम्हाला सत्ता धनगरांमुळे मिली, धनगरांचा फार मोठा वाटा आमच्या सत्तेत आहे असं फडणवीस साहेब मान्य करतात। मी धनगरांना वचन दिलं हेही मान्य करतात, पण दिलेला शब्द आजपर्यंत त्यांनी पाळला नाही। आम्ही पंढरपूरला 16 दिवस उपोषण केलं 6 बांधवांनी। त्यावेळेस सुद्धा तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लिखित स्वरूपात दिलं होतं, 15 दिवसात तुमचा जिहार आम्ही काढतो। आम्ही ते उपोषण स्थगित केलं, परंतु आज 1.5 वर्ष झालं त्याच्यावर काही उपाय झाला नाही। 1 वर्ष झालं काही झालं नव्हतं, म्हणून मी सप्टेंबर 24ला पंढरपूरला बसलो होतो। सप्टेंबर 25 मध्ये जालन्याच्या आंदोलनाच्या क्रांतीच्या भूमीत एक मोठा लढा आम्ही उभा केला। त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत माझं बोलणं झालं, मीटिंग झाली, आमचं एक शिष्टमंडळ गेलं। तिथं फडणवीस साहेब म्हणाले की काही तांत्रिक अडचणी आहेत, कायदेशीर बाबी त्या तपासाव्या लागतील। आरक्षण देण्याची आमची भावना आहे, आम्ही तो शब्द दिलेला आहे, परंतु यासाठी एजी सोबत बैठक लागली पाहिजे। ती बैठक लागली, चर्चा झाली, आता सगळं झालं तरी काहीच होत नाही, म्हणून आम्ही इथं आझाद मैदानात आंदोलनाची हाक दिली।